तर नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आता संध्याकाळच्या 9:45 झालेत. तर पायलचा खोकला काय कमी झाला नाही म्हणून हे गेलेत पायलला घेऊन दवाखान्यात. तर मला लागली होती भूक, स्वयंपाक करून ठेवला मी, रोहन पण आला नाही अजून. तर बघू आता पायलला काय सांगतात, औषध किंवा एखादं इंजेक्शन दिलं तर म्हणजे ते खोकला लवकर कमी व्हावा. कारण डोळ्याला ताण येतो, ते त्रास होतो तिला, बाकी काही नाही, बाकी सगळे व्यवस्थित. तर इकडं आमच्याकडं आता हे मांजरं तर सारखे येतात, भारी वाटते त्यांचा आवाज ऐकला की, पण लय त्रास देतात. आली बघा पायल हॉस्पिटलमधनं. काय सांगितलं? ती म्हणले अगं तुला खोकला कस काय आला, खोकला नाही आला पाहिजे, रात्रीपासून येतो म्हणले का तो? म्हणलं ती म्हणजे खोकला आलाय वाप गेलाय. ती गोळ्या खायच्या जेवण झाल्यावर. चालतंय म्हणले ना, डोळ्याचं ऑपरेशन झालं सांगितलंय ना. सांगितले, बाकी काय असं घाबरण्यासारखं नाही ना. नाही काही नाही म्हणली. हा, खोकला जर न राहिला तर वाप घ्यायला या म्हणजे फुकटचं करते. हो का? हा, आता द्यायची होती ना वाप मग. होय, आताच द्यायची होती ना मग वाप, का नाही दिली? दवाखान्यात घेऊन गेलो होतो आम्ही, मी नाही तिचे पप्पा घेऊन गेले होते. तर मी घरातला स्वयंपाक वगैरे करत होते, कारण काल उशीर पण झाला होता आणि हिला दिवसभर खूप खोकला येत होता, त्यामुळे जरा भीती वाटत होती. म्हणजे भीती म्हणजे असं काय, खोकला नेहमीच येतो त्याच्याने भीती वाटत नव्हती, फक्त ते डोळ्याचं ऑपरेशन झालं, ते डॉक्टरांनी सांगितलं डोळ्याला ताण नाही आला पाहिजे, त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटत होती. पण जिच्या त्या मॅडमने आता ज्या दवाखान्यात घेतली ना, त्या मॅडमने, शाह मॅडमनी सांगितले की तुला आज जर खोकला कमी नाही आला तर तू संध्याकाळी वाफ घ्यायला ये, डोळ्याला बांधून आपण काहीतरी करूया, वाफ देऊया आणि तुझी खोकला सर्दी थोडीशी कमी होईल. तर तिच्या वासाने मला पण सर्दी खोकला झाला, तर माझा चेहरा बघू शकता तुम्ही. तरी पण म्हटलं एक चला व्हिडिओ घ्यावा, नेहमी हसत राहायचं हे मी आता ठरवलं आहे, जास्त काही डोक्यात घ्यायचं नाही. तर बऱ्याच जणांनी अशा कमेंट केल्या त्या पायलसाठी की तिला खोकला लागलाय तर तिला काढा करा. तर काढा काय, तिला काय म्हणाल ते केले, तिला काढा केला, मसाल्याचं दूध केलं. मसाल्याचं दूध म्हणजेच अद्रक, हळद टाकली ती आणि चांगलं कडक कडक गरम केलं होतं, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली ती. तिला हसायला येते काय, मी साखरच घातली नाही तशी. हा, मी झाल्यावर साखर बघ मला आठवण आली, साखर टाकली नाही, परत गेले, परत गरम केलं आणि मी करून दिलेलं त्याला साखर होती. हा, हिने स्वतः करून पिली आता, कारण आता आज 8 दिवस झालेत, तर जरा थोडं थोडं ती जाते गॅस पशे. जरा थोडीशी मला एकटीला पण खूप लोड होतं, घरामध्ये सगळे कामं मलाच करायला लागतात, तिच्या पण हाताखाली द्यायला लागतं. तर मग कधी कधी दुपारी जरा मी बसले असेल ब्लाऊज वगैरे शिवत, तर मग ती घेते स्वतः दूध गरम करून वगैरे पिती. आणि ते आडूळसा ते सुद्धा औषध आणलं तरी सुद्धा तिला काही फरक पडत नाही. एक खोकला हम नाही जाएंगा असं म्हणतंय तिचं. रात्री तर दोघे बी झोपले नाही. रात्रीचं तिला खोकला आला की मम्मी खोकला आला, आता मी काय करू शकते सांगा. तरी पण मी उठले, तिला पाणी दिलं रात्री मी बोलत आणि सारखं औषध पण देणं चांगलं नाही ना. मग तिला म्हणलं जरा थोडा वेळ उठून बस, मग तुला झोप आली की परत झोप. मग खोकल्याची उबळ आली की ती उठून बसायची, खोकला गेला की परत झोपायची, पण कंटिन्युअसली चालूच होतं रात्री. पण आता जरा थोडापैकी बऱ्यापैकी कमी आलाय. तिला म्हणलं आता अजून एकदा दूध गरम करून पे. ही होती आजची अपडेट. तर आता उद्या जाणार आहे मी हॉस्पिटलला. तर आज मी खरंच जरा खुश आहे, कारण पायलचे डोळे नॉर्मल झालेत. आता दाखव का, एकदम नॉर्मल. आता दोन्ही डोळे एकदम मस्त नॉर्मल झालेत आणि पहिल्यापैकी पेक्षा बरी झाली आहे, कारण नवीन नवीन जरा वेगळं दिसत होते, थोडे छोटा मोठा असं काहीतरी दिसत होतं. पण आता बघू शकता थोडंसं नॉर्मल पण झालं. त्याच्यामुळं तिने पण आज मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेले. छानचं वातावरण आहे, पण पाऊस काय पडत नाही, फक्त वातावरण होतंय, पाऊस पडत नाही. पाऊस नसल्यामुळं पाण्याचं पण प्रॉब्लेम होतंय. तर आता आमच्याकडे अजून 12 वाजले तरी पाणी आलेलं नाही. हो, आता 11:15 झालेत तरी पण पाणी आलेलं नाही. तर बघू आता पाणी कधी. पण खूप छान दिसतंय, मला तर असं स्वतःला वाटायला की मी छान दिसायला लागले. कधी पण आपण स्वतःची तारीफ करायची. आज हे पिल्लू पण चांगलं दिसतंय, कारण याने मस्त आंघोळ बिंघोळ करून तयार झाले. आणि उद्या जाणार आहे आम्ही हॉस्पिटलला. तर डोळे चेकअपला, रेग्युलर चेकअप म्हणजेच आता ऑपरेशन झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा जाणार आहे उद्या 1 जून. तर उद्या जाणार आहे. आणि आज आमच्या रोहन भाऊचा वाढदिवस आहे, तर आज वाढदिवसानिमित्त बघू आज काय करणार आहे काय नाही.